हाय नमस्कार. मला बनवायचं होतं लिंबाचं लोणचं. म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा याची रेसिपी शेअर करावी. तर मी इथे लिंब घेतले 7-8 आणि त्याच्या छान बिया काढून घेतल्या. छान बारीक बारीक फोडीमध्ये त्याला बारीक कट करून घेतलं. बी एकसुद्धा राहू द्यायची नाही, कारण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे लिंब. आणि त्याच्यात जर बी 1-2 राहिली तर त्याला लोणच्याला कडवटपणा येईल. त्यामुळे बिया सगळ्या काढून घ्यायच्या, बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि मिक्सरला वाटून घ्यायच्या. मिक्सरला फक्त फोडीच वाटून घ्यायच्या, त्याच्यात काहीसुद्धा टाकायचं नाही. तर त्यानंतर वाटल्यानंतर हे सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्याच्यामध्ये गूळ किसून किंवा चिरून टाकायचा. 7 ते 8 लिंबासाठी 1 ते 1.5 कप गूळ टाकायचा, 2 चमचे मीठ, 2 चमचे तिखट असं सगळं टाकायचं. आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून अर्धा ते 1 तास बाजूला ठेवून द्यायचं. आणि 1 तासानंतर त्याला छान मस्त शिजवून घ्यायचं. जाड तळाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून 5-6 मिनिट छान शिजवून घ्यायचं. जास्तसुद्धा घट्ट होऊ द्यायचं नाही, थोडंसं हलकं पातळ असं राहू द्यायचं. जास्त जर घट्ट झालं तर थंड झाल्यावर अजून घट्ट होतं आणि आपल्याला ते खाता येत नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.